शंभू बाळ, अहो काय केलं ते? सतीचं वाण कोणी का उधळतं? आणि सतीचं वाण उधळलं तरी सती जाण्यापासून कोणी थांबतं? आम्ही थांबवणार थांबवणार आम्ही मातोश्री. आम्ही सतीचं वाण उधळलं एवढंच नाही तर तुमच्या कपाळीचं मळवट पुण्यासाठी आलेल्या हळदी कुंकवाचे ढीग सुद्धा उधळलं. शंभू बाळ, आम्हाला हे सतीचं वाण नको. हे हळदी कुंकवाचे ढीग नको. हा सोहळा नको. आम्हाला आमची आई हवी हो. आमच्या मातोश्री हव्या आहेत. नाही मातोश्री, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, कुठेही जाऊ देणार नाही. एवढे विचारी तुम्ही आणि असा कसा विचार करताय? मातोश्री, तुमच्या काळजातले ममतेने भरलेले रांजण असे लवंडून देऊ नका. अशा निष्ठुर होऊ नका मातोश्री. असं काही होणार नाही. मग का माया विसरता आहात? शंभू बाळ, मायेची रेषा ओलांडून आम्ही खूप पुढे निघून आलो. तुम्हाला मागे यावं लागेल. शंभू बाळ, सती माघारी येत नाही. ती तिच्या पतीच्या जवळ जाऊनच थांबते. आम्ही जाऊ देणार नाही. ही आमची वैयक्तिक बाब आहे. मातोश्री, आईचं वैयक्तिक असं काही नसतंच हो. तिची माया, तिची ममता, तिचं वात्सल्य काय ही काही वैयक्तिक नसतं. तितकंच काय, पण तिचं दूध सुद्धा तिचं वैयक्तिक नसतं. हातावरच्या सुरकुत्यांमध्ये दडलेले बरे वाईट प्रसंग सुद्धा तिचे नसतात, तिच्या मुलांचे असतात. शंभू बाळ, तुमच्या शब्दाने एक आई नामोहरण होऊ शकते, पण एक सती नाही, हेही लक्षात ठेवावं. मातोश्री, मातोश्री, हात सोडतो आम्ही. त्याने काय होणार आहे? आणि शंभू बाळ, तुम्ही असा हट्ट का धरताय? शिवाय शिखर शिंगणापूरच्या महादेवाला आम्ही सांगितलंय. तुळजापूरच्या आई भवानीला सुद्धा निरोप दिलाय आम्ही. आम्ही निघालो. पुढे महाराजांना सुद्धा सांगावा धाडलाय आम्ही. शंभू बाळ, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आमची वाट रोखून धरताय. नका शंभू बाळ, असं नका करू. आमच्या सुखाच्या आड नका येऊ. मातोश्री, हे तुमचं सुख, पेटत्या चितेवर बसण्याचं सुख तुम्हाला, हातात पेटत्या कापराची ओंजळ धरण्याचं सुख तुम्हाला, अग्नीला कवेत घेण्याचं सुख तुम्हाला, जिवंत असताना लेकराच्या हातून चितेला चूड लावण्याचं सुख तुम्हाला, या अशा सुखानं जात तुम्ही आणि आम्ही. आमचं काय? आमच्या वाट्याला दुःखच दुःख. नाही शंभू बाळ, नाही कसं मातोश्री, नाही कसं? मातोश्री, हो आमच्या हक्काचा मायेचा पदर या आगीत जळून खाक होईल. मन रित करण्याची आमची हक्काची जागा कायमची नष्ट होईल. सुख दुःखाच्या क्षणी ज्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहावं, ती मांडी या आगीत होरपळून जाईल. ज्या कुशीत आम्ही लहानाचे मोठे झालो, ती कूस कायमची नाहीशी होईल. मातोश्री, शंभू बाळ, मातोश्री, तुम्ही हव्या आहात आम्हाला. नाही मन भरलं आमचं अजून. आम्ही तुमच्या कौतुकाचे आधाशी आहोत. आम्ही तुमच्या मायेचे उपाशी आहोत. शंभू बाळ, या छावणीतला आमचा मुक्काम आता संपलाय. बघा, ही छावणी आता हलते. नीट बघा. छावणी हलतीये.
मातोश्री छावणी हलतीये, पण हलताना सुखाचं गाव उद्ध्वस्त करून चाललीये ती. नाही शंभूबाळ, नाही. नाही कसं मातोश्री? तुमच्या पाठीमागे आमचं कसं होईल याचा जरा तरी विचार करायचा हवा. पूर्ण विचार केलाय आम्ही. मातोश्री, जर एवढंच निग्रहानं वागायचं होतं तर का आमचे लाड केले तो? का कौतुक केलं आमचं? तुम्हाला आठवत की एवढेसे होतो आम्ही, आम्हाला घेऊन तुम्ही गडाच्या पायथ्याशी देवदर्शनाला गेला होता. तेव्हा 2 मोगलांनी झडप घातली होती आमच्यावर. किती घाबरला होता तुम्ही. त्यानंतर आठवडाभर आम्हाला कुशीत घेऊन झोपत होता तुम्ही. आमच्याकडे पाहून रडत होतात नुसत्या. का रडत होता? आईची माया होती ती. आम्ही पेटत्या होळीतून नारळ काढणार म्हटल्यावर तुमच्या काळजाचं पाणी व्हायचं. का? तर आमचा हात पोळेल म्हणून. आणि आता तुम्ही आमच्या समोर चितेवर. मातोश्री, कसं सहन करायचं आम्ही? आमच्याकडे स्पष्टीकरणासाठी वेळ नाही. आमचा मुहूर्त चुकेल, मातोश्री. घटिका बुडेल, वर्दी येईल. आम्हाला घेऊन चला. नाही मातोश्री, नाही. चितेकडे थोरला मुलगा घेऊन जातो. मातोश्री, तुम्ही लावलेल्या शिडीवर चढून आम्ही चंदनाच्या चितेवर बसणार. मग आम्हाला गळ्यापर्यंत त्या चंदन काष्ठाने झाका. पण त्याआधी महाराजांच्या ह्या पवित्र जडावा आमच्याकडे द्या. त्यानंतर पेटता कापूर आमच्या हाताच्या ओंजळीत सोडा. आमच्या चितेला चूड द्या. ज्वाळा भडकतील आणि मग आभाळाच्या दिशेने ज्वाळांच्या पिण्यामधून आम्ही निघून जाऊ. मातोश्री, आम्ही चितेला चूड देणार नाही. द्यावी लागेल. शक्य नाही. का शक्य नाही? सर्व गोष्टींचा इंतजाम झालाय. आता थोर मनाने आम्हाला निरोप द्या. नाही मातोश्री, आम्ही निरोप देणार नाही. तुम्ही सुद्धा कशात आता बघतोच आम्ही. काय करा? प्रत्येक वेळी सगळं तुमच्या मनासारखं होईल असंही नाही ना. होईल. कसं होत नाही तेच पाहतो. मातोश्री, मातोश्री, तुम्ही का ऐकत नाही हो युवराजांचं? ऐका ना त्यांचं. तुमच्यासाठी त्यांचा जीव किती तिळतिळ तुटतो माहिती आहे ना तुम्हाला. ऐका ना हो मातोश्री. हो येसुबाळ. मातोश्री, मातोश्री, तुम्हाला ठाऊक नाही हो. तुमची निर्वाणीची भाषा सुरू झाली आणि युवराजांना अशुभ स्वप्न पडू लागली हो. आताही बघितलंत ना, त्यांचा जीव कसा पाखरासारखा तिरमिरलाय ते. मातोश्री, ऐका ना हो. येसुबाळ, तुम्ही समजूतदार आहात. मोठी उमज तुम्हाला. आता सर्व गोष्टी सांभाळून घ्या. मातोश्री, तुमच्या मनात मोठी माया. आऊसाहेबांना कुठे उण्या नाही तुम्ही. येसुबाळ, बाळ राजेंना कणभरही अंतर देऊ नका. आपल्याच नसलं तर चालेल, पण त्यांना पहिलं द्या. त्यांना जपा. छत्रपतींचं तेज आहे ते. भावकी, भावबंदकी, घराचे जोते चढू देऊ नका. आनंदात राहा. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि आमच्या शंभू राजांना जपा. खूप हळवे आहेत ते. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवा. ठेवाल ना भान?
मातोश्री, दादासाहेबांचा एवढा हट्ट पूर्ण करा. नका जाऊ. राणूबाई, आम्ही गेलो तरी तुम्ही आहातच की. तुमच्या ठाई त्यांच्याबद्दल आईचीच माया. तुमच्या आबासाहेबांना दिला शब्द तुम्ही खरा केला. आता त्यांच्या पाठीशी इथून पुढे अशाच उभ्या राहा. मातोश्री, राणी साहेब, धाराऊ, राणी साहेब. आता आमच्या माघारी तुम्हालाच लक्ष द्यावं लागणार आहे आमच्या शंभू बाळांकडे. धाराऊ, खर तर देहानं तुम्ही शंभू बाळांच्या दाई, पण मनानं मात्र त्यांच्या आई. जुनेराच्या जाड्या भरड्या पदराखाली तुम्ही शंभू बाळांना तुमच्या दुधाच्या 32 धारा पाजल्या. लहानपणी सईबाई साहेबांनी शंभू बाळांना तुमच्या पदरात घातलं होतं. आज मोठेपणी आम्ही पुन्हा त्यांना तुमच्या पदरात घालतो. धाराऊ, आमच्या शंभू बाळांना सांभाळा. धाकट्याबाई साहेब, तुम्ही ऐकावं. थोरल्याबाई साहेब, सकवारबाई साहेब, काही अनुमान झाला असेल तर क्षमा असावी. सगळ्यांना सांभाळून घ्या. महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी शंभू बाळांच्या मागे ठामपणे उभ्या राहा. त्यांना आशीर्वाद द्या. कावेरीबाई, येतो आम्ही. आता घाई करायला हवी. आम्हाला एकांत हवाय. तुम्ही सगळे निघून जा. आम्हाला एकांत हवाय. बाळराजे, दूर व्हा. सांगतोय ना, दूर व्हा, दूर व्हा. काय करताय? आमच्या मातोश्रींची चिता रचताय, ते आम्ही असताना. हिंमत कशी झाली तुमची? आम्ही नसताना आमच्या जन्मदात्याची चिता पेटवण्याची घाई केली गेली. आणि आता आम्ही असताना जिवंतपणी आमच्या मातोश्रींना अग्नी देण्यासाठी सतीच्या नावाखाली चिता रचली जाते. नाही, आम्ही नाही होऊ देणार. हे नाही होऊ देणार. शेकडो कोसांवरून आमच्या मातोश्रीसाठी आम्ही गंगेचं निर्मळ जळ घेऊन आलो. त्यांना आम्ही हे अग्नीचं अर्घ्य द्यावं. या विस्तवाचं गालबुंद बिछायतीवर त्यांना झोपवावं. नाही, जी काया आयुष्यभर स्वराज्यासाठी चंदनासारखी झिजली, ती या चंदनाच्या चितेवर नाही झोपणार. नाही झोपणार. ज्यासाठी आमच्या मातोश्रींचे पाय चंदनाचे. आमच्या पायाला हात लावून तो टिळा लावत आलो आम्ही आयुष्यभर. भाई, वेगळं चंदन कधी लावलंच नाही. ते चंदनाचे पाय या चंदनाच्या चितेत नाही जाऊ देणार. आम्ही नाही जाऊ देणार. तुमच्या मातोश्री या चंदनाच्या चितेवर झोपणार नाही.
मातोश्री, तुम्ही छत्रपतींची सहचारिणी आहात, महाराष्ट्र लक्ष्मी आहात, या रायगडावरची पुण्याची पालखी आहात, आमचा आधार आहात, आमचं चैतन्य आहात, आमची आई आहात. आम्हाला पुन्हा पोरक करू नका. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही मातोश्री, नाही जाऊ देणार. दादासाहेब, पुत्रा मातोश्री बघा ना. नाही महाराज, मातोश्री कुठे जाणार नाही. आम्ही जाऊच देणार नाही त्यांना. सतीला अडवाल तर पाप होईल. आम्ही आईला अडवतोय, पुण्य करतोय. सगळ्यांना तसे आदेशच दिलेत आम्ही. मातोश्री, तुमच्यासाठी रचलेली चिता विस्कटून टाकली आम्ही, उधळून दिली चिता. अहो, आमच्या समोर आमच्या आईची चिता रचलीच कशी जाऊ शकते? आता ना चिता, ना सतीचं वाण, ना आगीचा मेणा, ना स्वर्गाची शिडी, काही नाही. आता शांतपणे बसून राहायचं. बघतोच आम्ही कशा जाता आम्हाला सोडून ते. मातोश्री, अहो, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुमचं आबासाहेबांवरचं प्रेमही जाणतो आम्ही. तुमच्या समोर काय बोलावं आम्ही? मायेचा सागर आहात तुम्ही. दुःखाकडून सुखाच्या ओव्या कशा म्हणून घ्यायच्या हे तुमच्याकडून शिकावं. तिरस्काराच्या वेलीला आपुलकीची फुलं कशी लावावी, संकटाची धार कशी बोथट करावी, वेदनेलाही कसं साजरं करावं, हे फक्त तुम्हीच करू जाणं. आणि म्हणून मातोश्री, तुम्ही या रायगडाचं वैभव आहात, या शंभू राजाची धैर्याची पताका आहात. आणि मातोश्री, पताका कायम डोळ्यासमोर असायला हवी ना, म्हणून तुम्ही हव्या आहात. नका ना सोडून जाऊ मातोश्री. तुम्हाला आमची शपथ, आमचीच नाही आबासाहेबांची शपथ. आता काय करा? कशी मोडाय शपथ? कशा जाल सती? तुम्ही लाच म्हणाल, शंभूराजे सुटली म्हणा. आम्ही सुटली म्हणणारच नाही. मग बघितलं, मातोश्रींची शपथेचा गनिमी कावा केला आम्ही. तर जाणारच नाहीत मातोश्री, जाऊच शकणार नाही. मातोश्री, आम्हाला माहितीये तुम्ही रागावला असाल तर धरा आमचा कान धरा आणि नेहमी सारख्या हसून म्हणा, लहानपणापासून असेच आहात तुम्ही. तरी काय करू मातोश्री, तुम्ही हव्या होतो आम्हाला. आणि आमच्या आबासाहेबांनी जे केलं तेच करतो आहोत ना आम्ही. आबासाहेबांनी नव्हते का सती जाणाऱ्या आऊसाहेबांच्या पायाला मिठी मारली, त्यांना सती जाण्यापासून रोखलं? कुठं काय वाईट झालं मातोश्री? उलट आऊसाहेब राहिल्या म्हणून मग आम्हाला त्यांच्या अंगा खांद्यावर खेळता आलं, छान छान गोष्टी ऐकता आल्या, चांगले संस्कार मिळाले. आऊसाहेबांनी त्यांच्या डोळ्यांनी राज्याभिषेकाचा सोनेरी क्षण पाहिला. मातोश्री, आम्ही तुमच्या आशीर्वादाने एक ना एक दिवस दिल्लीवर भगवा पडतो. दिल्लीच्या तख्तावर दिमाखानं डौलणारा भगवा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल आणि आमच्यावर मोती ओवाळून टाकाल. आणखी काय पाहिजे हो मातोश्री आम्हाला? मातोश्री, आम्हाला सगळं मिळेल. माणूस सगळं मिळवतो, पण आई नाही मिळवता येत ना हो पुन्हा. आई पाहिजे. आई नुसती घरात बसून राहिली ना तरी सुद्धा 33 कोट देवांची सभा घरात भरल्याचं समाधान मिळतं माणसाला. म्हणून आई पाहिजे. पटतंय ना मातोश्री? पटतंय ना तुम्हाला? मातोश्री, मातोश्री
मातोश्री